नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358। नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358 न्यूज। आज आपण आलेलो आहोत दर्यापूर येथील कन्या शाळेच्या प्रांगणात। वंचित बहुजन आघाडीचे सर्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आज इथं येऊन गेलेले आहेत। त्यांची प्रकृती ठीक नसताना सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे युवा उमेदवार अंकुश दादा वाकपांजर यांच्या प्रचारार्थ त्यांची फार मोठी जाहीर सभा इथं झालेली आहे आणि त्या अनुषंगाने इथं जमलेले माझे तमाम बांधव, त्यांच्या प्रचारार्थ आलेले काही युवक असतील, युवती असतील, यांच्याशी सुद्धा आपण फार मोठी चर्चा केली, त्यांच्याशी सहज चर्चा परंतु मुद्द्याची। त्या अनुषंगाने युवा उमेदवार अंकुश दादा वाकपांजर यांच्याशी आपण आज सहज चर्चा करणार आहोत। अंकुश दादा, तुला काय वाटते, एवढी मोठी सभा झाली, बाळासाहेब आंबेडकर सध्या बाळासाहेब आंबेडकर इथे येऊन गेले, प्रकृती ठीक नसताना सुद्धा तुझ्या प्रचारासाठी आले, काय सांगतो? बघा, नेता कसा असला पाहिजे ते आज बाळासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिलं जनतेला। एन्जिओप्लास्टी होत असताना, एन्जिओग्राफी झाली, एन्जिओप्लास्टी होत असताना हृदयाची शस्त्रक्रिया झाल्यावर नंतरही 4-5 दिवसानंतर पण कंटिन्यू सभा घेत आहेत। एवढा मोठा मनाचा नेता हा महाराष्ट्रात होतो ना, भविष्य होणार। त्यामुळे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर मी आयुष्यभर मी हे फेडू शकत नाही, कारण की जरी काही हो, निवडणुकीचा रिझल्ट आमचा निश्चितच साहेबांनी ज्या पद्धतीनं मेहनत घेऊन मला एवढं जीवावर घेतून इथपर्यंत पोहोचलात तर निश्चितच आमचा हा विजयच आहे। पण मी आयुष्यभर साहेबांचा ऋणी आहे। म्हणजे धन्यवाद। आपण जिल्हा अध्यक्ष या नात्याने काय सांगाल? जिल्हा अध्यक्ष या नात्याने वंचित बहुजन आघाडीचा जो धंदा चालू आहे, शिवसेना, बीजेपी, राष्ट्रवादी काँग्रेस या एकाही पक्षानं आरक्षणाचा मुद्दा घेतला नाही। SC, ST आणि OBCचं आरक्षण धोक्यात आलेले आहे। कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे की तुमचं सर्वांचं आरक्षण बंद होणार आहे, कुटुंबातल्या एकाच माणसाला लाभ भेटणार आहे, एवढं होऊनही सर्वचे सर्व पक्ष चुपचाप आहेत। शिवसेना चुपचाप आहे, राष्ट्रवादी चुपचाप आहे, BJP चुपचाप आहे, जनताही चुपचाप आहे। परंतु एकमेक असा पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी, बाळासाहेब स्वतः वकील आहेत, त्यांनी वकील असतानाच एक कोर्टात पिटिशन याचिका दाखल केली। या निर्णयाच्या विरोधात समाजाचं जे आरक्षण बंद केलं या कोर्टानं, एकाच माणसाला लाभ भेटणार असा निर्णय जो 8 तारखेला कोर्टाने दिलेला आहे, तो निर्णय थांबवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा एकच पक्ष असा आहे का रस्त्यावर उतरलेला आहे आणि आम्ही उमेदवार केलेले आहे। आमचे उमेदवार निवडून आल्यानंतर आम्ही सभागृहामध्ये जो निर्णय होईल तो या आरक्षणाच्या विरोधात होईल। आरक्षण आम्ही सभागृहामध्ये सर्व आमदारांना निर्णय घ्यायला लावू आणि म्हणू की हा निर्णय आम्हाला मान्य नाही आणि आपलं आरक्षण वाचवण्यासाठी हे सर्व उमेदवार सक्षम आहेत आणि सर्व आम्ही शिकलेले उमेदवार दिलेले आहेत। म्हणजे भाऊ, मला सांगा, नुकत्याच झालेल्या लोकसभेमध्ये घटना अर्थात संविधान धोक्यात आहे असं नॅरेटिव्ह पसरवून आंबेडकरी चळवळीची काही मतं काँग्रेसला दिली आणि काँग्रेसला महाराष्ट्रात असेल किंवा अख्ख्या देशात असेल बहुमत नसेल, पण मृतावस्थेत असलेली काँग्रेस पुन्हा जिवंत झाली। तेच नॅरेटिव्ह आता या विधानसभेत दाखवण्यात जाईल का, असं काय वाटतं? काँग्रेसने जे नॅरेटिव्ह वापरले आहे विधानसभेत, आमची जनता खूप पुढे आहे। हा समाज भीमा कोरेगावपासून सिद्धनाथ महारापासून इतका इमानदार आहे की हा शब्द दिल त्याला पाडते। आमच्या समाजाने जिल्हा परिषदचा मेंबर केला, आमच्या समाजाने ठरवलं एक आमदार केला आणि आमच्या समाजाने ठरवलं एक खासदार सुद्धा केला। हा समाज इतका इमानदार आहे। हा समाज जो निर्णय घेते तो चांगला निर्णय घेते। समाजाने जो निर्णय घेतला तो संविधान वाचवण्यासाठी घेतला, तो काँग्रेसला वाचवण्यासाठी समाजाने निर्णय घेतला नाही। समाजाच्या लक्षात आलं की आपलं संविधान जर धोक्यात आहे, आपण जर काँग्रेसला मतदान केलं तर आपलं संविधान वाचवेल। परंतु काँग्रेसनी लोकांची मतं जे घेतले, आमच्या भोळ्या लोकांचे जे मतं घेतले, हे फक्त त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी घेतले आहे। आज या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, BJP, उभाटा गट हे आरक्षणावर बोलत नाहीत। आमचं आरक्षण कोर्टाने 8 ऑगस्टच्या, तुम्ही सर्व तरुण आहे, तरुणांनी मोबाईल उघडून तुमच्या यूट्यूबवर पहा, तुमच्या गुगलवर पहा, 8 ऑगस्टला कोर्टाचा निकाल असा आहे की या कोर्टाने असा निकाल दिला आहे की तुम्हाला आपलं आरक्षण संपवून टाकलेलं आहे त्या कोर्टाने। तुमच्या समाजाने निर्णय घेतला, एक माणूस जिल्हा परिषद सदस्य केला, आमदार केला, खासदार केला, अजूनही आता या विधानसभेत तुमचा समाज निर्णय घेईल का अंकुश दादा वाकपांजर? आमचा समाज हुशार आहे, आमच्या समाजाला बुट्टी पाळण्याची गरज नाही आहे। समाजाचा
आमचा असा निर्णय आहे, समाज शांत आहे, समाज लक्ष ठेवून आहे आणि समाज सर्व बाबींचा विचार करूनच निर्णय घेतो. आणि या ठिकाणी मला खात्री आहे की समाज या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभा राहून महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान करेल. विशेषतः दर्यापूर मतदारसंघाच्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघाची बौद्ध समाजाची 60,000ची संख्या आहे बौद्ध समाजाची. आणि हा समाज 1% एका मताने अंकुशदादा वाघपांजरच्या पाठीशी उभा राहील आणि सिलेंडरलाच मतदान करेल. या ठिकाणी गावी देतो. अरुण वानखडे सुद्धा रिंगणात आहे, काय सांगा? प्रहार करून अरुण वानखडे उभे आहेत, त्यांचा काही अजेंडा नाही आहे, परंतु आमचा अजेंडा आहे. आमचा NRCच्या विरोधात अजेंडा आहे, आरक्षणाच्या विरोधात अजेंडा आहे. या इतर पक्षांचा कोणताही अजेंडा नाही किंवा हे मत जातीच्या किंवा विभाजन करण्यासाठी उभे आहेत. या विधानसभामध्ये 13 लोकांनी विड्रॉल घेतले आहे. सर्व बौद्ध समाजाचे दिग्गज उमेदवार होते. देवपारे साहेब होते, ॲडव्होकेट कोल्हे होते, भीमरावजी कुराळे होते, दिग्गज लोक होते. या लोकांनी समाजाचं डिवायडेशन व्हावं नाही, समाजाचं मताचं विभाजन होणार नाही या उमेदवारांनी निर्णय घेतला आहे. तोच निर्णय हा मतदार सुद्धा घेणार आहे आणि एका मुठीनं अंकुशदादा वाघपांजरला सर्वचे सर्व मतदार हे मतदान करणार आहे आणि अंकुशदादा ओढलोट मतांनी भरघोस मतांनी निवडून येणार आहे. या ठिकाणी आम्हाला हे होते अमरावती जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय भाऊ चोरपगार. दर्यापूर तालुक्यात कदाचित दर्यापूर तालुका नसेल तर महाराष्ट्राला कदाचित नवल असेल की अंकुशकरिता 16 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि काहीतरी एक नवी दिशा दाखवण्याचा प्रयत्न, समाजाला नवी दिशा दाखवण्याचा प्रयत्न या उमेदवारांनी मनापासून केला, कुठलीही अपेक्षा न करताना केला. त्यामुळे अंकुश वाघपांजर यांचा विजय निश्चित असण्याचं सुतोवाच जिल्हाध्यक्ष असतील किंवा काही कार्यकर्ते असतील ते करतच आहेत. शिवाय वंचित बहुजन आघाडी ही जी आज जाहीर सभा झाली, ही जाहीर सभा माझ्या माहितीप्रमाणे अंकुशकरिता झालेली सर्वात मोठी सभा आहे असं आम्ही पत्रकाराच्या वतीने मान्य करतो. आणि त्यांना किती यश येते हे सुद्धा आता आपल्याला बघणं उचित ठरेल. आपण